सुरुवातीला आणि मार्ग त्याने आम्हाला तो बँडचा का नाही हे वाद्य कसं वाजवायचं किंवा काय हे सगळं त्यांनी सुरुवातीला शिकवलं. कलाट वाजवलेला कलाट वाजवतो त्याला कलाट शिकवली, ट्रम्पेट वाजवणारा ट्रम्पेट, हे साहित्य वाजवणारा हे शिकवलं. असं ते म्हणजे ज्याच्या अंगात कला असेल त्या पद्धतीने शिकवलं. ज्यानं ते भांड ज्याच्याकडे दिलं का नाही हे ते त्याला प्रत्येकाला शिकवलं. ते मग पुन्हा गाणी बिणी बसविली आम्ही ती आणि वाजवता यायला लागल्यानंतरच मग बाहेर आम्ही प्रवास केला. म्हणजे लग्न धरायला, कार्यक्रमाला जायला. ज्या वेळेला सगळं आम्ही शिकलो, तालीम आमची 2-2 महिनाभर चालायची. मास्तर आणायचा आणि आम्ही रात्रीचे हे करत बसायचे, रेशेल करत. मग ती रेशेलनं मग पाठीचारला उठून रेशेल करायची रातभर 10-11-12 वाजेपर्यंत रात्रीची रेशेल करायची. रेशेल कधी चालवायची म्हणला? अशी पावसाळी दिवसात श्रावण महिना किंवा पावसाळ्यातच ती रेशेल आमची चालू व्हायची. किती वाजता चालवायची ते कितीला बंद व्हायची? सरासरी रात्रीच्या 9ला या 8ला चालू केलं का नाही 7ला की रात्रीचे 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत. जेवायला सुट्टी केली 10-11ला की पुन्हा 12ला बंद व्हायचं. बंद होतलं की पाठी 4ला चालू करणार आम्ही. परत पाठी 4ला? पाठी 4ला उठायचं चालू करायचे ते सकाळी 6 वाजेपर्यंत. म्हणजे कसे आहेत मायाळू नाही, मायाळपणा गेला लोकांच्या. असा भाग आत्ताचा निर्माण झालाय. मग आम्ही काय भगत बसेल तशी कथा करतोय. आम्हाला काय देणे की नाही. काम तुमचं वेळेवर करणे, वेळेवर काम वाजवणे, दे बाबा पैसे, झाला विषय. आपल्याला काय देणे की नाही. पण तुम्ही आता इतके अनुभव, तुम्हाला किती वर्ष झाली तर मी तुम्हाला हे वाजवण्यात? मी जवळजवळ 40 वर्ष काढली. 40 वर्ष तुम्हाला करून कंपनी करून मला 40 वर्ष झाली. मी अजून चालवलंय, बंद केलेलं नाही. आता मला सांगा, तमाशा किती पहिलं होतं? जर वाडे जत्रेला तमाशा होता, ते आता तमाशा कुठाही माहित नाही. तसा प्रकार झाला. बँड कुठाही कळलं ना, बँड सपला. आणि जी जी मोठी जी कंपनी आहे ते 2 लाखा पगार येत नाही. ती बारक्याच काम न मोठ्याच काम. बारका आहे त्याला आता ती किंमत राहिली नाही. 21 सूर आहेत, तुमच्या लक्षात घ्या. ह्याच्यात किती सूर आहे म्हणला? 21. होय, एवढे सूर आहेत? बघा की हे 21 दाखवता येते कुठं काय? बघा हे सूरच आहे. कुठं? हे झालं. हे इथल्या इथं 2 आहेत सूर, इथल्या इथं 3-4 आहेत, तर इथं बी आहेत बघा. परत इथल्या इथं आहे. म्हणजे सूर ह्यासाठी आवाज कमी जास्त करायसाठी त्यावेळेला वाजवायचं लागतं. सुराज पेटी नाही का? सूरपेटी आहे का? त्या तसाच प्रकार आहे. होय का? आणि ती ट्राम्पेट म्हणताय ती 3च 21 सूर काढायचं आहे. ते खालवर असं करते, खालवर असतं का त्याच्यात 21 सूर काढायचं आहे. 21 सूर निघते. 21 सूर. होय. बरं, तुमचं नाव सांगा की? भिकाजी विष्णू साठे. भिकाजी विष्णू साठे. गाव? जीवर. बरं, तुम्ही नेमकं काय करता? नेमकं मी हेच की आता वाद्य म्हणा, इथनं मागं मी शेती केली सगळं, आणि घाणे गुराळ केलं सगळं, गाडी बैलाचा धंदा केला, शेती केली, पाहिजे ती केली सगळं. गाडी बैला सुद्धा होतं? होतं. बरं, आणि ते वाजवायचं काय काय तुमच्या? वाजवायचं ट्राम्पेट, ढोल पडगम, ट्राम्पेट 4, कलाटी 2, ढोल पडगम, एपुनी 2, असं होतं. बरं, तुम्ही ही कला कशी शिकला किंवा काय? कला आम्ही मास्तर आणतो. तो कुठनं? एक होता रुईचंदूरचा. कुणीकडे आलं ते रुईचंदूर? इकडं ह्याच्यात आलं, हातकणंगले तालुक्यात तिकडं. परत शिरशी आत्री म्हणजे इसळा तालुक्यात आली. बर. तिकडला एक किशन मास्तर म्हणून बर ते एक आणत होता. आणि हिथला सुरुवातीला पोपट मास्तर म्हणून पैजारवाडीचा. पोपट मास्तर. बरं, त्यांच्याकडून काय काय शिकून घेतलं जातं रे तुम्ही? सुरुवातीला आणि मार्ग त्याने आम्हाला तो बँडचा का नाही हे वाद्य कसं वाजवायचं किंवा काय हे सगळं त्यांनी सुरुवातीला शिकवलं. कलाट वाजवलेला कलाट वाजवतो त्याला कलाट शिकवली, ट्रम्पेट वाजवणारा ट्रम्पेट,
हे साहित्य वाजवणाऱ्याला हे शिकवलं असं ते म्हणजे ज्याच्या अंगात कला असेल त्या पद्धतीने शिकवलं. ज्यानं ते भांड ज्याच्याकडे दिलं का नाही हे ते त्याला प्रत्येकाला शिकवलं. आणि ते मग पुन्हा गाणी बिणी बसविली आम्ही ती आणि वाजवता यायला लागल्यानंतरच मग बाहेर आम्ही प्रवास केला. म्हणजे लग्न धरायला कार्यक्रमाला जायला ज्या वेळेला सगळं आम्ही शिकलो. तालीम आमची 2-2 महिनाभर चालायची. मास्तर आणायचा आणि आम्ही रात्रीचे हे करत बसायचे रेशेल करत. मग ती रेशेलनं मग पाटी 4ला उठून रेशेल करायची रातभर 10-11-12 वाजेपर्यंत रात्रीची रेशेल करायची. रेशेल कधी चालू व्हायची म्हणला? अशी पावसाळी दिवसात श्रावण महिना किंवा पावसाळ्यातच ती रेशेल आमची चालू व्हायची. किती वाजता चालू व्हायची ते कितीला बंद व्हायची? सरासरी रात्रीच्या 9ला 8ला चालू केलं का नाही 7ला की रात्रीचे 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत जेवायला सुट्टी केली 10-11ला की पुन्हा 12ला बंद व्हायचं. बंद होतलं की पाटी 4ला चालू करणार आम्ही. परत पाटी 4ला? पाटी 4ला उठायचं चालू करायचे ते सकाळी 6 वाजेपर्यंत. बरं ती कुठे घ्यायची रेलसेल? काय कुठल्या तरी आपण शेड मध्ये एखाद्या किंवा कोणा घरात आपल्या कुठल्या तरी. कारण त्याचा आवाज होतोय ना. पण तरी पण ती बाहेर आतल्यातच आम्ही आवाजाचा काय प्रश्न येत नव्हता. नाही ना. आतल्यात आपण ती रेशेल चालू ठेवणार. त्याचा काय बाहेर आवाज संबंध. रेशेल नेमकी कशी घ्यायचं असं तरी? रेशेल जे तोंडी तो मास्तर आता ते साहित्य आहे का नाही बाजाराकडे साहित्य आहे ते साहित्य ते वाजवून धावणार. दुसऱ्याच्या माणसाच्या हातात साहित्य असणार त्याप्रमाणे ते शिकवणार तसंच दुसऱ्याने करायचं वाजवायचं. अशात ती गाणी बसवायची. बरं त्यात चुका तुमच्याकडनं बऱ्याच झाल्या असतील त्यावेळेला? चुका होणार की मग चुका झाल्या की मास्तर सुधारणार की ती. मास्तर आहे ते सुधारणार की. इथं चुकलंय का नाही तिथं मास्तर सुधारणार की. तुम्हाला शिकायला साधारणपणे किती दिवस किंवा महिना लागायचं का? नवीन समजा माणूस असला सरासरी का नाही 2 महिने जायचं 1-4 गाणी बसवायला. आता हे रेकॉर्ड तुम्हाला माहितीच आहे तुमच्या टेपला असतात किंवा तुमच्या रेडिओमध्ये असतात मोबाईल मध्ये असतात. अशी रेकॉर्डी बसवायला 4 ते 5 रेकॉर्डी बसवायला 2 महिने जायचे. 2 महिने? होय. 4-5 गाणी बसवायला? होय. कारण ते गाणं सगळं पाठ असावं लागणार तुम्हाला. पाठ पुरं केल्याशिवाय चालतच नव्हतं. पुरं पाठ झाल्यानंतरच बंद. ते पाठ पुरं झालं की पुन्हा दुसऱ्याच रेषेल दुसरं ते पाठ करत करत हे पहिलं शिकवलेलं बी रेशेल तिची चालूच ठेवायची आणि दुसरं बी चालू अशी करत करत ती गाणी शिकायची. मग अशी तुमची किती गाणी असायची तयार? हे बघा तेच काय असते तरी सरासरी 5-25 गाणी तरी असल्याशिवाय आपल्याला वाजवताच येत नाही. कार्यक्रमाला कुठल्या जाता येत नसेल? येताना कार्यक्रमाला बाहेर त्याशिवाय जाताच येत कसं जाणार. आपण 1-2 गाणी नाही 3 गाणी शिकवली तर असं बाहेर कार्यक्रमाला जाता येणार नाही. 10-20 गाणी आपल्याकडे असल्याशिवाय साठा आपल्याला जाता येईल का असं. आता काही कार्यक्रमाला गेल्यावर कसं होतंय लोकांची फरमाईश असते हे गाणं वाजवा ते गाणं वाजवा ती वाजवायलाच लागतात. मग तेवढी आपल्याकडे नका मग ते आपल्याकडे असल्याशिवाय ती वाजवता येते का? बरोबर की. मग तुम्ही आता मला गाणं आमच्या पिक्चर मधलं सांगितलं मग ते आपल्याकडे उपलब्ध पाहिजे का नाही? मग ते गाणं तुम्ही सांगितलं की आपल्याकडे आहे म्हणल्यानंतर वाजवून दावायचं त्याला. बाकीच्या ह्याच्याकडे काय हे आमचा कलाटवाला भाऊ नानगा. मग ह्याची घ्या मुलाखत ते वाजवते ते कलाट. ते आता कलाट आहे बघा त्याच्याकडे. मग ह्याचा अर्थ असा आहे की 12 माणसाची जरी बॅच असली तर ती प्रत्येक वेगवेगळी भांडत ज्याची त्याच्याकडे असते. आता ही कलाट तो वाजवणार दुसरा ट्रम्पेट वाजवणार मग अशी दुसरी 4 अशी ट्रम्पेट वाजवणारी दुसरा गोळ वाजवणारा दुसरा ड्रम वाजवणारा दुसरा ढोल वाजवणारा असं प्रत्येक वेगवेगळं असते. अशी प्रत्येकाला साधनाला प्रत्येक एक माणूस. होय प्रत्येकाला एक माणूस. जास्त करून माणसं तुमची ते कलाटी आणि कशाला लागतात? कलाटी सरासरी 2 असतात. सरासरी 2 आणि ट्रम्पेट 4 असतात. ढोल पडगम गोळ आणि एपोनी 2 असतात. काय एपोनी म्हणून भांडे आहेत मोठी ती 2 असतात. अशी
एकूण 12 असतात. 12. मोठी कंपनी असली तर काय 25 असतात, कोणाची 15 असतात, कोणा 30 माणसाची सुद्धा कंपनी असते. ती ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर राहिलं. होय, समजा मोठी कंपनी असली तर त्यांची सगळं गाडी बिडी असते, गायक तुम्हाला सांगतो ते सगळं जिथलेच असतं या, त्यामाने त्यांची सुपारी असते 1 लाख 1.5 लाखापर्यंत 1.25 लाखापर्यंत असं असतं या. मग आपली ह्या खेडेगावात आम्ही 10-12 माणसातच चालवतो का, तर आपल्याला पैसे तेवढे भेटत नाहीत. इकडले पैसे लोक तेवढे देत नाहीत आपल्या खेडेगावात तेवढे पैसे देत नाहीत. सरासरी 10-15-20च्या आतच. आणि ती कंपनी जी असते का नाही त्यांच्या सुपाऱ्या म्हणजे त्या 1.5 लाखापर्यंत 1.25 लाखापर्यंत त्या मोठा व्याप असतो त्यांचा. सरासरी मोकळी माणसं त्यांच्याकडे तरी 10 असतात, 10-12, आणि वाजवणारे 25-30 असतात. असं असते ते. पण पहिलं जे दिवस होतं आणि आताचा दिवस आहे काय फरक काय तुम्हाला? बराच फरक. काय फरक तुम्हाला जाणवतो? त्यावेळेला पैसा कमी, महागाई कमी, बर, आणि दिवसमान असं नव्हतं होतं. पैसा कमी बर जरी असला का नाही तर लोकांची जी काही ही होती ती मयाळू दयाळू लोक किंवा सगळी शांततेची लोक प्रेमळ होती. आता कसं आहे, पैसा आहे, सगळं आहे, परंतु लोक आहेत म्हणजे कसे आहेत, मायाळू नाही, मायाळपणा गेला लोकांच्या. असा भाग आताचा निर्माण झालाय. मग आम्ही काय भगत भेटेल तशी कथा करतोय. आम्हाला काय देणे गे नाही. काम तुमचं वेळेवर करणे, वेळेवर काम वाजवणे, दे बाबा पैसे, झाला विषय. आपल्याला काय देणे गे नाही. पण तुम्ही आता इतके अनुभव, तुम्हाला किती वर्ष झाली तर मी तुम्हाला हे वाजवण्यात? मी जवळजवळ 40 वर्ष काढली. 40 वर्ष तुम्हाला करून कंपनी करून मला 40 वर्ष झाली. मी अजून चालवलं, बंद केलेलं नाही, चालू आहे तुमचं. बरं, तुमच्या ह्याचं नाव काय म्हटलं? भैरवनाथ ब्रास बँड कंपनी, जेऊर. जेऊर. बर, अजून तुमची चालू आहे. बरं, तुम्हाला चांगले वाईट अनुभव काय आले नेमके आतापर्यंत? काय मी काय तुम्हाला सांगितलं, जरी वाईट जरी आलं तर आम्ही भगत भेटेल तशी कथा करत आलो. आणि आम्हाला तसं काय, आमच्या आयुष्यात तसा काय वाईट प्रसंग कुठं आला नाही. आणि जिथं जाईल तिथं माणुसकीचं नातं भेटलं. आणि अजून पण लोक आपल्याला तळातातल्या फोडासारखी झेलतात, कारण आम्ही तसं दिवस काढलेले आहेत. आता माझा पोरगा जरी गेला तरी आता मला प्रत्येक गावात विचारतात, मग सांगतात की आता त्यासनी जमत नाही आणि पोरगा त्यांचा वाजवायला आहे, नातू पोरगा असे सांगतात आता लोक. होय, म्हणजे आता तुमचा मुलगा हे सगळं चालवते? होय, मुलगा चालवते. भाव हे नातू थोरला असतो. बर, ते दुसरे ते भुया वाढले एक म्हणून भाव आहे. मग ही 4 भाऊ, आमचा नातू. आणि आम्ही ज्यावेळेला सुपारी तुमची ठरल त्यावेळेला आमची माणसं आहेत ती बाहेरनं बोलवून घेतोय आम्ही. होय. आता बाहेरची किती लोक तरी लागतात तुम्हाला? तरी आम्हाला ते 5 लागतात की. 5? सरासरी 5 लागतात. होय. ती काय काय वाजवतात? काय त्यांचं बी भांडवल, आता ट्रम्पेट म्हणा, कलाट, असे त्यांच्याकडे साहित्य असते. बर, आम्हाला जी लागणारी ती साहित्याचीच माणसं बोलवून घेतो आम्ही. आता आपल्याकडे ही डोलपरगमचा माणूस आहे, कलाटचा माणूस आहे, मग आपल्याला ती माणसं घ्यायची काही गरज नाही. साहित्य नसणारी बाकीचं साहित्य वाजवणारी माणसं बोलवून घेतो. त्याने बोलतो आपण जातो, कारण आमच्याकडे सुपारी नसली आणि त्यांच्याकडे जर असली तर ती बोलवून घेतात आपल्याला. बरं, आतापर्यंत तुम्ही कुठल्या कुठल्या गावापर्यंत लांबपर्यंत प्रवास करून आला या कार्यक्रमासाठी? माप तुम्हाला सांगतो, सांगली मिरजेपर्यंत गेलो, पंढरपूर साईडला गेलो. तुमचं केळाचं आहे तेवढं, तुम्हाला सांगतो बोडका आहे तेवढं, हे शिवभाग इकडं, निगव, वडिंग, कोल्हापूर. तुम्हाला सांग, कोल्हापूरला जास्त. कोल्हापूरला शहरात बोलवतात तुम्हाला? ते कसं काय? आमची तशी हे आहे ओळख. बर, कोल्हापूरला बोलतात की. बरं, कोल्हापुरात तुमचा कार्यक्रम कुठं कुठं झाला म्हणाला? कोल्हापूरला म्हणजे ह्याचा आता तुम्हाला सांगू, हॉलला कार्यक्रम आम्ही त्या माणसाचा असतो. दारात आम्ही 1 तास 2 तास
आमचा कार्यक्रम वाजवून झाला किती सांगतात हॉलला जायचं, मग तिथनं वाजवत तिथनं हॉलला जायचं. हॉलला तांदूळ लग्न झालं की झाला त्यांचा आमचा प्रश्न. पैसे भागवले की आम्ही घरी पोहोचलो. बरं, आता समजा आता शहरात लग्नाचा कार्यक्रम आहे किंवा खेडेगावात सुद्धा धरून चला, बर, मग तुम्हाला जेवणाची वगैरे सोय कशी असते? जेवणाची असते. जेवणाबद्दल कधी हे आपल्याला का नाही प्रसंग आलेला नाही. जेवण हे सगळं मिळतेच, मिळते. जेवणाबद्दल काय नाही, जेवणाचा हाल काय होत नाही. समजा तुम्ही घरातून बाहेर पडला असा सकाळी लवकर किंवा संध्याकाळी, चहा नाश्ता मालकाच्या घरात आपण गेलो, किती वेळ झाला तरी 2 गाणी वाजवली 4 गाणी की मालक चहा देतो. चहा दिला लगट म्हणलं की एक अर्ध्या तासाभरानं नाश्ता देतो आणि मग जेवण 12 किंवा 1, 2, 3 असं कसं असेल तसं होय. बरं, आता हे जे वाद्य वाजवताय तुम्ही, बरं ह्याच्या बरोबर तुम्ही आणखी काय करताय? ह्याच्यावर चालतंय का तुमची उपजीविका? आता हे बघा, हे सीझन नाही तुमच्या, कसं चालणार? याचा अर्थ असा की ज्या वेळेला इथून माग लोक बँडाशिवाय लग्नच करत नव्हती. पहिला बँडचा जमाना होता भरपूर एक 10-20 वर्षापूर्वी. आणि आता काय लोक करतात, काय हॉलला लग्न बँडाच करतात, काय कुठे एखादी हलगी घुमक घेऊन ती हलगीच्या ह्याच्यावरच ते लोक करतात. मग त्यामुळे सीझनचा जे ही जी आहे का नाही भाग, तो आता कमी झालाय. कशामुळे झाला असं तुम्हाला वाटतं? असं म्हणजे लोकांच्या ह्याच्यामुळे झालाय तो. सरासरी लोक इथून मागची कशी होती, बँड शिवाय लग्न करतच नव्हती. आता तसं नाही. आता बँड हे नसतोय. कुठं हलगी जरी असली त्या हलगीवरून नुसतं तांदूळ टाकून घ्यायचं आणि हे करायचं. आताचा हे जमाना तसा आहे. आणि ठराविक जी लोक बँडनंच लग्न करणारे आहेत ती सांगतात. म्हणजे सीझन दाटका नाही म्हणावं तसं आता सीझन नाही पहिल्यासारखं, आता दिवस नाही असा विषय. आता सध्याची परिस्थिती जरा तशी झाली आहे. त्यावेळेला कसं 100% होतं, आता 50-25% आले सगळं. कशामुळे आला असं तुम्हाला वाटतं? 25% तुम्ही म्हणताय लोकांची बदल हो. लोकांची जी काय ही जी होती का नाही भावना, ते कसं झालं, बापानं जर बँड ठरविला तर तुम्ही पोरग्याने काय करायचं, मला बँजूच पाहिजे, कारण त्याशिवाय ती पोरं नाचत नाहीत. मग ते पोरग्यानं बेंडाचं बाचं बंद करायचं आणि भ्यांजो आणायचा. अशा काही गोष्टी आता घडायला लागल्या त्या. म्हणजे मला हे महत्वाचं कारण पाहिजे झालं. आता काय मग कशाला बँड, तेवढं पैसे 15-20 हजार घालायचं. मग हलगीली की हलगीचा कार्यक्रम आणा की 4,000पर्यंत 3,000पर्यंत मिळतोय स्वस्तात. मग हलगीनेच लगीन करूया, अशी काही जी लोकांची भावना आहे ती आता बदलली हो. हेच बाकीच काय ह्याला कारण तुमच्या व्यवसायाला मार बसायला लागलाय. मग आता काय करायचं, मग आता बघत भेटेल देश करता, बाकीच काय आता ह्याच्या पलीकडे. मग गणपतीला ह्याला आमचं मग ठराविक कार्यक्रम जे असतात ते आपलं गणपतीच्या टायमाला आपलं जातोय आपण नेबापूरला, आपटीला म्हणा याला. गणपती आणायला सोडायला सोडायला. आता सरासरी मला वाटते 49 वर्ष झाली. 49 वर्षाला गाठ आली. नेबापूरचा देशपांडे गणपती ती नेबापुरात एक गाव. आतापर्यंत आम्ही 50 वर्षाला गाठ आली तरी आमच्या बेंडाशिवाय दुसरी कंपनी नाही. आम्हीच त्यांच्याकडे म्हणजे आज तागाय तुम्ही तिथं जाऊन आज तागाय तिथं आम्ही जातोय. आणि तिने फोन केला म्हटलं की जायचं, बाकी काय विषय नाही. असं चाललंय. मग त्यातनं बाकीचे तुटकळ लोक मग त्या म्हाळुंग्यावर त्या आपटीत अशी गावत्यात मग जाणारी बाकी छोट गणपती आणि तो मंडळाचा गणपती असं. बरं, तुम्हाला मराठीतली गाणी बरोबर हिंदी गाणी पण वाजवावी लागत असतील ना? होय, हिंदी गाणी मराठीच वाजवतो. मग तुम्हाला एखादं गाणं कुठलं पाठ आहे का? आता पाठ म्हणजे गाणं तोंडी पाठ असतात काय हे ह्याच्यात वाजवतो आपण. बरोबर की. जी गाणं वाजवायचं ते त्याच्यामधनं वाजवायचं असं आहे का नाही. आणि गायक जर असला तर मग आता पोरगा आमचा म्हणतो. म्हणजे मग तुमचा मुलगा पण तयार झालाय?
मुलगा आता 10 वर्ष ती वाजवते, मी तिकडे बघितलेलं सुद्धा नाही. मी आता 10 वर्ष मला काही जमतच नाही, सगळं पोरगाच बघतो या. हे चुलतं घ्यायचं, हे नातू, हे आपला आमचा पोरगा, हे नातू, आणि मग ही बाहेरची माणसं घेऊनच पोरगा हँडल करतोय सगळं. मी आता मला जमत नाही आता. बरं बरं, हे आता तुमची जी वाद्य वाजवणारी ब्रास बँड कंपनी किंवा काय आहे, तर त्यात ठराविक समाजाचे लोक काम करतात का अन्य कुठल्या काय जास्त करून? आता जे आहे का नाही, म्हणजे समाजातलेच लोक असतात. आमच्या समाजातलेच लोक. तुमचा समाज कुठला म्हणायचा जास्त करून? आमचा समाज मातंग समाज. मातंग समाज, होय. बर, मातंग समाज. आमचा मातंग समाज. आमचा आडनाव साठे. साठे काय? होय. अण्णाभाऊ साठे तुम्हाला माहित आहे का नाही? हा, तेच की समाज आमचा. शिलंगणासाठी कार्यक्रम आमचा घोडा, पाट्या, पालक्या, काठी ही वर्ण नवरत करी आम्ही ज्या दिवशी देव उठतील त्या दिवशी वर्ण खाली होती गावात. जवळजवळ 2 वाजतात आम्हाला, 2-2.5 वाजतात तिथनं सगळं. त्या दिवशी तुम्हाला तो सगळा हिरीव करता येतील. ते सगळा सोहळा तुम्हाला दिसणार. बँडाचा दिसणार, तुमच्या त्या पालखीचा, नवरत कर्याचा, त्या काट्या आहेत त्या सासन काट्या, त्याचा घोडा. बरं, तुम्ही आता ह्या कार्यक्रमाला जे जाताय ते गावातला आपला कार्यक्रम आहे म्हणून जाता का? ते म्हणजे का नाही, पूर्वी ती लोक कोरवी म्हणून होती जयसिंगपूरची. बर, ती ढोल ताशा म्हणून होता आणि ती सण आहे. ती लोक मला वाटते 30 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी ती हिथं वाजवायला असायची. आणि आम्ही मग ठराविक कार्यक्रमाला जागर, घोडा न्याला असं असायचं. ती लोक असायची, पण ती बंदच झालीत. मग बंद ती झाल्यानंतर मग गाववाले म्हणले आता हे तुम्हीच बघायला पाहिजे, तुम्हीच चालवायला पाहिजे. आता गेले 40 वर्ष झालं तर आम्हीच चालवतो या. मग आम्हाला 9 दिवस, 10 दिवस, 11 दिवसात काढायला लागते या. बरं, आमच्याकडे जर माणूस आम्ही आणला का नाही तर आम्ही शासनी ठराविक कामाचे पैसे 1,500, 1200, 1500 असं जी काय असेल तशा ह्याच्यावर देतो या. मग ती गावात माणसं आपल्याला आणून परवडणार का? नाही. आणि ती गाववाले आणतील, गाववाल्यांनी पण परवडणार नाही, तुम्हाला पण परवडणार. हा, मग असा विषय. मग आम्ही आपले ठराविक त्या दिवशी का नाही एका दिवसापुरती माणसं आणतो. ती एका दिवसापुरती देव बिव खाली आणा हे करायचं त्या दिवशी आणतो. त्या दिवशी काय असेल ते त्यांचं द्यावं लागतं. ती सगळा भार आमच्यावर असतो या. तुमच्या? होय, ती काय गावाल्यावर नाही, असं आहे ती. गावाल्यानं त्यांच्या मनाने जर दिले का नाही तर नाही, पण ती बाकीचा खर्च मग ते आमचाच असतो त्यांचा. आणि ते आणायची म्हणजे ते आपल्या शिरव आणायला लागतात. होय की, स्वतःच्या खर्चानं आणायचं. हा, मग त्यासनी फोन करून जेवण खाणं जायचं ठराविक आपलं पोरगा म्हणतो बाबा आता माणसं मी बाहेर आणले तुम्ही काय करायचं, काय बघा जरा. मग त्यातनं थोडी करतात मदत एखाद्या वर्षी. गुराळाला जायचं आपल्या घरातल्या परिस्थितीमुळे. गुराळाला 4 महिने ऊस तोडायचा, 4-5 महिने, 4 महिने. तिथून हे सीझन बेंडाचा चालू झाला की इकडे बेंडाचा सीझन करायचा. अशी परिस्थितीमुळे करावं लागलं आम्हाला हे. आणि त्यातनं आम्ही आपलं आतापर्यंत काढत आलोय, दिवस काढत आलोय. असा विषय झालाय. तेव्हा सरकारने आम्हाला काहीतरी मदत करावी, पेन्शन चालू असं. आता इथून पुढे आपलं काय हातपाय चालत नाहीत. आता आम्ही काय करायचं, आपल्याला कामच काय होत नाही. तुमचं आता वय किती? वय माझं आता 87 आपलं 77 आहे. 77च्या आसपास. 77 आहे. भरपूर वर्ष झाली. तसं माझं वय 80च आहे, परंतु ह्याला लागलेलं आहे ते 77 आहे आधार कार्डाला. पण माझं तसं वय 80 आहे. तर हीच अपेक्षा आहे. आता आपलं आता हातपाय टकलं, आता काय चालत नाही आमचं. वयात काहीतरी आधार पाहिजे, काहीतरी आपला आधार म्हणून आपला आम्हाला पाहिजे. हेच दुसरं काय आमचं अपेक्षा नाही.
सरकारकडून काय तर आपल्याला आता आम्हाला जमतच नाही कामाधंद्याचं म्हणलं आता बसूनच आहे काय तर मग आपल्याला उदरनिर्वाह कशावरून आमचं चालणार. म्हणून सरकारने काहीतरी आम्हाला मदत चालू ठेवावी करावी हीच आपली अपेक्षा. दुसरं काय आहे. तानाजी विष्णूसाठी राहणारी जीव. बर, तुम्ही हे कोणतं वाद्य आहे काय म्हणायचं? कलाटी म्हणायचं. कलाटी. बरं, हे तुम्ही मला जरा वाजून दाखवताय? सगळे असले वाजते दुसरं सगळं. आता ते एकटं म्हणलं सगळं वेगळं वाजते ती. बर, तुमचा काय अनुभव आहे याबद्दलचा आतापर्यंतचा? आमचा अनुभव काय इथनं मग कंपनी बघायला लग्न होत नव्हतं. आता काय झालं ते बँजो आणा, हलगी आणा, ते बँजो चालतंय. आता काय सगळं कमी आलो. आणि काही लोक आमची कंपनी मोठी करावी, गायक पॅड बीड सगळे ते पैसे मिळत नाहीत. मग आता काय माहिती आता आम्ही 10-15 हजार रुपये म्हणून सुपारी मागितली ते परवडत नाही. आणि 50-50 हजार बँजोला देते. ते कसं काय चालतंय? म्हणजे आता हे कलियुगच निघालं, आता काय करायचं. पूर्वीच सगळं कमी आले हे. आणि हे सगळे हिजडवादच निघाला, हे गाणं कॅशिटवर ती चालते रात्रभर. ही काही रात्रभर पहिलं काही राहिलेलंच नाही. पहिली रात्रीच्या रात्री जागायच्या. अहो आम्ही 10 वाजता जर वरातीला बसून पाठी 4ला याच वरात रातसारी वाजवाय तिकडेच रात्र घुमवायचं. रात्र घुमवायची. 15 दिवस आम्ही घराला आलो नाही, सलग सुपाऱ्या. आता काही राहिलं नाही, धंदा पाक कमी आला. ते हलगी चालते 2-3 हजार रुपये द्यायचं. आणि जे औषध जे आहे जे ज्ञानी माणूस आहे ते ज्याला अनुभव आहे त्यातला ती बँडच सांगते तिथं 20,000 50,000 बसून तेच करणार ते. पण ते आता पोरांच्या पासून चालत नाही. आता या नवीन पिढीला चालून झालंय. बँजो पाहिजे, नाचाबस सगळं असा प्रकार व्हायला लागलाय. पहिलं वरातीला हे तुमचं पिपाणी कलाटी काय म्हणताय किंवा ह्याच्याशिवाय वराती नसायचीच आणि त्याशिवाय मजा नसायची. आणि ह्याच्यात तालाव जी नाचणारी जी माणसं होती ती नाहीत पहिली. म्हणजे ती सपलीच हो. आता हे सगळं पुरं लाईट वर नाचायला लागलं. लाईटच की आता लाइटिंगचा जमाना आलाय म्हणताय. जमाना लाईटीचा जमाना आलाय. आता हे आमचं कष्टाच आहे ती हाय का. आमचं फुकून पोपीच झिजत आलाय. होय की चेष्टन नाही. ही माणसं काय अटॅकने मेल्यात. म्हणजे ही फुकून रातसारी वाजवून त्याला जोर लावा लागतोय. जोर लावायचा तर आता हे काय लाईट वर रात्रभर नाचते त्याशी काही ते सुखदुख नाही. म्हणजे पहिलं काय राखलंच नाही पोरांनी. कलियुगच उलटा आला. आम्ही कष्ट करून तर काय करायचं. बरोबर. त्यामुळं सगळं आमचा धंदा कमी आला. आता मला सांगा तमाशा किती पहिलं होतं. जर वाडे जत्रेला तमाशा होता ते आता तमाशा कुठाही माहित नाही. तसा प्रकार झाला. बँड कुठाही कळना. बँड सपला. आणि जी मोठी जी कंपनी आहे ते 2 लाखा पगार येत नाही. ती बारक्याच काम न मोठ्याच काम. बारका आहे त्याला आता ती किंमत राहिली नाही. असा प्रकार व्हायला लागला. मग आता आम्ही बी मोठा केला असता तर हे आमच्या भागात चालत नाही चालत. आपल्या इथलं सगळा शेतकरी समाज आता मला सांगा मोठी सुपारीवाला कोण नाही भेटत. 1 लाखात लगीन करणार आम्हाला लाख देईल का. नाही. कसं देणार. लाखात लग्न करणार देणार. बरोबर. बँडवाल्याला लाख देईल का. नाही. त्यामुळे आम्ही हयाशीच चालवत राहिलो साधी कंपनी. म्हणजे हे कष्टाचं काम. लाईटीचं आमच्याकडे काय भानगड नाही. तर आमचं कष्ट आहे ती कुणाला कष्ट नाही. ह्याचं कारण म्हणजे ती अर्गन गायक ती कंपनी जरा सुट्टा फेगर असते त्याच्यावर चालते. हे आम्हाला सुटून चालत नाही. हे आम्हाला हे वाजवायचं लागते. गायक जर असला तर आम्हाला साथ होती ह्याची. त्याचा पार्ट झाला ह्याचा पार्ट झाला जरा माणसाला हे होते.
आता आम्ही जे 40 वर्ष वाजवत आलो ते आम्ही खऱ्यानं वाजवत आलो. आणि आता काय लाईट वर निघलंय, पैसे फुकटच आहेत. आता खऱ्याच दिवस काय खऱ्याच दिवस राहिले नाही. आता हे काय मला काय आता तुम्हाला दिसतंय, मी सांगायची काही गरज नाही. कलियुग आलंय आता. कलियुग म्हणजे माणूस बदलला माणूस काय चालते. मग आम्ही काय करतोय बाबा, तेवढ्या पुरता तुझं खरं तर आमचं खरं, त्याला पर्याय नाही. दिलं पैसे जायचं. मग जो बँडच पाहिजे आहे तो ग बसत नाही. 2000 वाढगे तर तूच पाहिजे. आणि ज्याला आम्ही म्हणलं कमी दे, तू तरी नाही, उलट झालं सगळं. नको आम्ही बँजो सांगितलं, तुझा 10चा नको, मला 50चा बँजो पाहिजे. काय चालतंय आमचं. होय की तुमचं काय चालणार. असं आहे, धंदा असला तर चालते, नाही काय चालते. त्यामुळे मग आहे असं आम्ही आपलं मोडलेलं नाही. आम्ही काय चालूच आहे आमचं. बाहेर बोललं, बाहेर जायचं, त्यासनी आम्हाला गरज असेल त्यासनी आम्ही बोलवते, ते येतात का. आम्ही काय काम पाडलं. तुमची आता इथं किती लोक आहेत. 4-5 लोक. 4-5 लोक. जादाची लागली समजा 10-12-15 करायचं बाहेर आणते आम्ही सगळी. पाहुणे पायातली आहेत का. हा पाहुणे पायातली बी आहेत. मित्रमंडळी आहेत. ती कुठल्या कुठल्या गावची आहेत तरी. 40 पिशवीची आहेत, नागपूरची आहेत, भैवाडीची आहेत, साव्याची आहेत. ते येतात. त्यांनी बोलवलं तर आम्ही बी जातोय. होय, त्याशिवाय मेळ कसा कसा खाणार. आज समजा तुमची सुपारी नसली तर त्यांच्याकडे मिळाली तर तुम्ही तिकडे जाऊन जाणार, ते 4 पैसे मिळवू शकता. ते बी आपल्याला देतात, आम्ही त्याशी देतोय. काय अडचण नाही. तरच चालतंय वय, नाही मग काही चालत नाही. आता तुमची पोरं बाळ नातू वगैरे असं कोण शिकलंय का. नाही, शिकत नाही. का बरं. हात भांडे शिकते का, ही भांडे शिकत नाही. काय अडचण नाही. ते फुकाळ जमत नाही. त्याला जी पॉवर असते ती पॉवर नाही. पॉवर आता या पिढीत पॉवर नाही. ह्याला ताकद लागते. होय काय. तर सोपं आहे वय. ह्याच्यापेक्षा ती ट्रॅम्पेट म्हणते 3 चावीवर, त्याला डबल फुकायला लागतं. त्याला जास्तच फुकायला लागतं. त्याला ह्याच्यापेक्षा जरा जास्त फुकायला लागतं. त्याशिवाय ते आवाज बाहेर सोडत नाही. बाहेर सोडत नाही. ह्याला फुकायला लागते. हे बाबा सोडत चालत नाही. म्हणजे पोरं हातात घेत नाही. हात भांडे कसले पाहिजे तसले वाजवतात. हे नको म्हणतात. हे आता आज आमच्या पुतण्याची पोरं त्याशी शिकवाय नाही, काय नाही, हाय काही करत नाही, आमच्या पुढचं वाजवतात. ह्यातलं काय नाही बुद्धी. ह्यातलं काय नाही. हातच लावत नाहीत भांड्याला. घरचा गुरु आहे म्हणलं, शिक्षणाला काय अडचण नाही. होय, शिकायला पाहिजे. शिकायला पाहिजे. आता त्याचा बात शिकत नाही म्हणलं, पोरं कसं शिकतील. कारण का ह्यात काय आहे ते त्याशी माहिती आहे. फुकायला लागते, दमणूक आहे. आणि ह्यात फायदा काय एवढंच, गाडी करून अर्घ्य बिरगण करून गायक असतोय, पॅड असते, त्याने बँड कंपनी वाजवाय सोपं द्या. तर आमच्याला पॅड नाही, गायक नाही, गाडी बिडी अशी बांधगड नाही, त्यामुळे ताप होती. त्यामुळे आमचं कष्ट मोठं झालं. त्यामुळे पोरं हे हात लावत नाही, चालत नाही. समजा मिरवणूक 4-5 तासाची असली तर कसं करताय मग. करायचं तसं करायचं. आता धरले का म्हणलं कसं पार पाडायचंच. पाडल्यावर पर्याय नाही. असं मग चालणार का. तसं दमणूक झाली तर करायचंच. 4-5 तास असते. होय, ती पाडायचंच बाहेर. काम धरले म्हणलं तिथं काय सुट्टी नाही. करणं गरजेचं आहे. आता पूर्वी वराती 4-5 वाजेपर्यंत चालायचे. 5-5-6 ला आलो इकडे, दिवस उगवायचा आणि मग वरात पाळणा वाजवायचा. मग त्यावेळी कसं करायचं सर तुम्ही. पाळणा वाजवायचा आणि पैसे घ्यायचे नाही. असं पाळणा वाजवायचं म्हणजे शेवटला नवऱ्या नवरी आत घेताना पाळणा वाजवायचा असते. बायका मुलं पाळण्यात घालत नाहीत का, शेवटचा पाळणा वाजवायचा. आणि मग तिथनं पुढे बँड वाजवायचा, नाही पैसे घ्यायचे नाही. असं एक पाळणा वाजवला आणि 2 गाणं वाजव म्हणते. म्हणजे पाळणा झाल्यानंतर बी वाजव, सारे वाजवून बी
त्याचा पूर्ण विचार झाला. आणि वाजवण पण आम्ही वाजवत नाही, कारण का वाजवता येत नाही. वाजवायची ती पद्धत पाळणा वाजवला झाला की वाजवायचं नाही. पैसे घ्यायचं नाही. आज पूर्वी चालूच होतो. आता काय पाळणा बी नाही, वराती बी नाही, काय तसली काय भानगड नाही. संध्याकाळी सांगतात बँजू डॉल्बी नाश्त्यात रस्ता तांदूळ पडले की आपलं घरी यायचं, काय असेल ते कमी पैसे मिळून द्या, तेवढ्यात बस झालं. ताप तर वाचला. 10,000 मिळाले ते 5 मिळून द्या. तांदूळ पडले, जेवण असं जेवायचं, हसतं जेवण, जेवायचं, पैसे घ्यायचं नाही याचं. बरं, या डॉल्बीमुळे तुम्ही आता डॉल्बीचा तुम्ही उल्लेख केला, डॉल्बीमुळे काय फरक पडला तुमच्या? लय फरक पडला. आता मागं डॉल्बी पुढे जर वाजवायला लागलं, आधी हृदयच बंद पडते. पुढे वाजताना वाजवायचं हे ताप, पुढे वाजवायचं ती धडधडते. लय फरक नाही. पूर्वीचे बँड बघायला चालत नव्हतं, त्यावेळेला काय वाटत नव्हतं. मागं डॉल्बी राहिलं आम्ही बंदच. लाख रुपये दिले तरी भांडं तोंडात घालत नाही, कारण का ते आतलं धडधड ज्याला श्वासात ते सगळंच पॅक होणार. हे काय ज्याला कळते त्याला ते कळणार. बरोबर. आणि आम्ही ते डॉल्बी अशी तर वाजवतच नाही. नाही, चालत नाही. एक तर तुमचं तरी वाजायला पाहिजे किंवा ते डॉल्बी तर डॉल्बी पशी आम्ही थांबतच नाही. आम्हाला ते लय धोकादायक अजून फुकते आम्ही. आणि तिथे जर बघत 2 तास बसत आम्हाला झटका यायची, अटॅक पाहिजे, झटकायची शक्यता एवढं आतलं हादरते सगळं. आणि आतलं आमचं बी खुल्लं झालेलं असते, ताप झालेला असते वाजवून. आणि ते वेळा जर ते आपण बघितलं तर काय तुम्हाला माहितीच आहे, सांगायचं काय गरज नाही. हृदय सगळं. मला सांगा, भांडील कपाटावर सगळं खाली भांडील कुठं पडतंय सगळं त्या डॉल्बीनं. आणि मग आमचं काय होत असेल वाजवणार माणसाचं, असा प्रकार होतो. त्यामुळे ते आम्ही सगळं वरातीचं बंद केलं. संध्याकाळ तेव्हा आम्ही म्हणायच्या, ती म्हणते आमची संध्याकाळ डॉल्बी वराती तांदळापुरतं या. मग आम्ही काय सकाळचे गावदेव करायचा, काय मांडव दारात हाळे बिळत लावायची, वाजवायचे. नवरा त्यांची ती गाडी घालते, मग चला हॉलला जायचं. नवरा नवरी घोड्यावर नेणं, वाजवत न्यायची. तांदूळ पडलं की जेवायचं, आपलं घरी यायचं. हे आता बरं पडेल मला. मग तिची डॉल्बीकडे परत जायत नाही. मग आता म्हणते एक जण, माझं वरात बी काढायचं, तुझं कामच नको. वरात काढायचं म्हणलं तर तिची डॉल्बी पोरांनी, वडिलाला माहित नाही, भाऊ किल्ल्या माणसाने दुसऱ्याने सांगितलेलं असते. पोरांनी आता येतो म्हणले की त्यात आम्ही अडकलो. वरात काढायला पाहिजे, त्यांची पोरं काय ऐकत नाहीत. डॉल्बी माग आम्ही ते वरा बिराचं सगळं बंद केलं. बंद करायच्या त्यांनी बी बंद केलं. आम्हाला डॉल्बीच पाहिजे वरातीला. त्यामुळे सगळं अवघड झालं. तुमच्यासारखे असे हजारो लोक असतील जे आता वाद्य भरपूर आहेत. ब्रास बँड कंपनी म्हणतात ना तुमची, भरपूर लोक आहेत खेडोगावी गावोगावी अशी. बेडक्या चिकोडी भरपूर अशा बंद किती पडल्यात. पैजारवाडीत कंपनी चांगली होती. पैजारवाडीत बंद पडली जर त्यांनी बेंजू केलाय. बंद केला, बेंजू केला. 20 वर्ष झालं. त्यांचा कशामुळे बंद पडला काय? पहिली माणसं कलाकाराची महत्वाची होती त्यांच्या काळातली, ती वारली. काही 2 लोक आहेत तिथे आमच्या. आता आम्ही पोरं कशी काय ही भांड हातात घेत नाही, तशी ती घेत नाही तू. मग ती बेंजू शिरली हात भांड करायला. ही काय ते केलं नाही, इकडे शिरत नाही याला हातच लावत नाही. असा प्रकार झालाय. ह्याच्यात 21 सूर आहेत, तुमच्या लक्षात घ्या. ह्याच्यात किती सूर आहे म्हटला? 21. होय, एवढे सूर आहेत? बघा की हे 21 दाखवता येते कुठं काय? हे सूरच आहे कुठं? हे झालं. हे इथल्या इथं 2 आहेत सूर, इथल्या इथं 3-4 आहेत. तर इथं बी आहे बघा. परत इथलं इथं आहे. म्हणजे सूर ह्यासाठी आवाज कमी जास्त करायसाठी त्यावेळेला वाजवायचं लागतं. सुराज पेटी नाही का,
सुरपेटी आहे का त्या तसाच प्रकार आहे. होय का? होय. आणि ती ट्रान्सपेड म्हणताय ती तिन्हीत 21 सूर काढायचा आहे. ते खालवर असं करते खालवर असतं का त्याच्यात 21 सूर काढायचा आहे. 21 सूर निघते. 21 सूर निघते. होय. 21 सूर बघायला भांडे बँडचं कुठलंच नाही. 21 सूर लागते. 21 सूर काय त्याला ते ह्याला 21 सूर आहेत. ह्याला 21 सूर आहे. प्रत्यक्षात आहेत आता आहेत की आता साक्ष एक असं असते उलट त्याला 21 सूर असते. म्हणजे आता त्याला प्रत्यक्षात तुम्हाला 21 उघड आहे खटका आहेच की त्याला. त्याला 3च आहेत. त्याला 3 असते. बरं किती रुपयाला बसते किंवा काहीतरी अंदाज किंमत? ही 10,000 आहे. होय. 15,000 आहे. बर. शेकणीच घेतले की 4-5 हजार 7,000 मिळते. बरं. आणि समजा याला काय मोडतोड वगैरे झाली आपण करायचं स्वतः दुरुस्त करता येते. हे सगळं काढायचं पाक. बर. पेट्रोल घालून सगळं ते तयार करतात. गाद्या बशी ह्याला गादी आहे सुराला. गादी म्हणजे त्यात गाद्या आहे इथं सूर आहे त्याला सूर आहे त्याला. ती 2 वर्षांनी 4 वर्षांनी बदलायला लागते. काढायचं सगळे पाकच करायचे. नुसतं पोकाळच राखायचं. ती काढत्यात दुरुस्त करायची. तिची रिफिल म्हणायची 1500 रुपये आहे. होय. हे कांबड आहे त्याला मी काल घेऊन आली 600 रुपये. ते कुठून आणताय तुम्ही? ते जरा दाखवूया. ही पट्टीच आहे ना? पट्टीच आहे. त्या बघा ह्याचा उपयोग नाही. पट्टी पण ही किती रुपयाला? 700 रुपये. होय. कशाची लाकडाची किंवा काय? हे नाही ही येताची आहे. येताची. ही कंपनी मुंबईला इथे तिथे तयार होत नाही. 25 रुपये दर होता 50 झाला. 25% दर होता याला. बर. आता 50 वर 700 रुपये गेले. 25 रुपये दर होता त्यापासून आम्ही कंपनी वाढली. परत 10 लाख मिळत होती. बर. आता हे नवीच आहे बघा. ही जुनी लावली तुम्हाला. ह्याला लावलेलं हे नवीच आहे. म्हणजे पुढे लावायचं काय? पुढे लावायची लावलेलं आहे. याला काय जिवाळी म्हणतात किंवा काय? जिवाळी असं लावायचं काय? म्हणजे असं पुढे चालायचं. त्याला आवळायचं आहे सगळं. आवळायचं काय? आणि परत काढायचं घालायचं. परत काढायचं असं आहे. असं आहे. सगळं तुम्ही ते काढून ठेवता का कायम त्यालाच ठेवता? काढून ठेवते काय. काढून ठेवायचं पुसायचं नाही. त्याला रीड म्हणतात. रीड म्हणतात. रीड म्हणायची. रीड म्हणतात. कलाट ही रीड म्हणतात. येतापासून ती तयार होत. पाण्यातलं येत असते. आपण ती खुर्ची करतेच का नाही? बस झोपाळे जास्त आकड गेली तीच आहे बघा ही. आणि ती येताच असते पाण्यात येत तिथलं असते ती. ही माणूस म्हणणार साधं जाय चिव्याचं करता येते का ते असं म्हणते. ते येत नाही. कंपनीच आहे. काही लाईटिंग चालते. हे सगळं का नाही आपल्या स्वतःच्या हिमतीचा विषय. लाईटीचा काय संबंध नाही. लाईटीचा काही संबंधच नाही. आपला हात तोंड हेच. हात तोंड. आपण ताकदीने फुकलं तर त्यातलं तेवढा ते आवाज काढणार बाहेर निघणार. होय. आवाज बाहेर निघणार. सूर बाहेर निघणार. जेवण बी चालत नाही. ह्याला जास्त जेवायचं बी नाही. जेवायचं नाही म्हणजे आता खाल्लं आबाळ गाबाळ खाल्लं वाजवत नाही. ह्यात सूर निघणार नाही. पगळ खाल्लं तर नाही सूर निघणार. आणि ह्याला जेवण नसून बी चालत नाही. ताकद पाहिजे. ताकदीने फुकून ती सूर काढायची. त्याशिवाय कसं निघणार? आता समजा आता खाल्लं बरोबर आणि वाजवायला होतं उभा राहा. श्वासच बंद होणार. वाजवा येणार नाही. सूर ताकद पाहिजे का नाही? जीवन नसून बी चक्कर येऊन पडत पोटाला पाहिजे असा प्रकार. मोठ्या मोठ्या कंपनीज कसं आहे सांग का लाईट सगळं बॉक्स चालतात. ते चालते. ते सगळं आवाज आणि वाजवणारा त्रास भेटत नाही. वाजवायला त्रास वाटत नाही. ते जी साहित्य आहे की नाही त्या आवाजावर सगळं चालते. आर्गन असते ती सुरपेटी मोठी उडी त्या आर्गनवर चालते सगळं. गेलं हित काय तुरंतची कंपनी आमची नाही. ही आमची दुसरी पिढीची कंपनी आहे. दुसरी पिढी तुमची यात आहे. यात आहे.
तर आतापर्यंत आम्ही सरकारनं काय आम्हाला मदत म्हणा नाही काय असं काय आम्ही तिकडे गेलो नाही त्याने म्हणजे अनुभव नाही यातला त्यामुळं आम्ही माहिती नाही किंवा कल्पना नाही आम्ही करत राहिलो तर आपण काय तसं काय केलेलं नाही. आमची एक अपेक्षा होती की आम्ही 49 वर्ष झालं आम्ही वाजवतोय त्या आम्ही काय अनुभवच नाही आम्ही काय जास्त केलंच नाही. आम्ही दुसरी पिढी आमची चालली तर आम्ही काय सरकारचं काय मिळावं नाही काहीतरी मदत व्हावं असं काही भानगडच झालं. आता हे तुम्हीच काहीतरी करायला पाहिजे. आम्हाला यातला त्यातला काय अनुभव नाही. तुम्हाला सरकारकडून थोडीफार मदत व्हावी अशा कलाकारांच्यासाठी पेन्शन मिळावी पेन्शन मिळावी पेन्शन व्हावी. आता वय झाले माणसांचं आता इथनं पुढे त्यांनी जगायचं कसं आता कसं झालंय पुढे आता हे त्याच्यानी काम आलं तरी असं वाजवायला सुद्धा जमणार नाही. तरुणपणात त्यांनी काम केलं कसं चालवलं आता त्यांनी इथनं पुढे कसं जगायचं. आता महत्वाचं म्हणजे ही कला तुम्ही जपत आला इतकी वर्ष आले तर आता हे इथनं पुढे जगायचं कसं एक तर काम नाही काम आलं तर वयसपत आले होय आता तुमच्या हाताच्या बाहेर गेले आता एवढंच काय आपल्याला जरा काहीतरी मायबाप सरकारनं मदत करायचं एवढं म्हणजे थोडीफार पेन्शनच्या स्वरूपात अशी थोडीफार आर्थिक मदत करावी एवढी अपेक्षा आहे तुमच्या.